भाग्याच्या रेखात दडले जीवन हे, का अधिक सेवा उणे ना कुणास कळले हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. कापुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. कापुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा. फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आत्तापर्यंत आपण पाहिलं आशा पल्लवीचं अभिनंदन करते की पल्लवीच्या प्रयत्नांमुळे आज गोविंद तुरुंगाच्या भिंतीआड पोहोचलेला आहे. रिद्धिमाला स्वतःला शिक्षा करून घ्यायची आहे. आशा तिला समजावते. गायत्रीच्या घरी पल्लवीची आई मीनाक्षी बबलू नावाच्या नोकरासोबत येते. आशिष नानांना सांगतो की विजयने स्वतःला पोलिसांच्या हवाली केलेला आहे. गायत्री पल्लवीला फोनवर सांगते की पल्लवीची आई आलेली आहे. आता पुढे. ठीक आहे. एक मिनिट, गायत्रीशी बोलतो. हा पल्लवी, मी दीदीला घेऊन संध्याकाळी हॉस्पिटलला येते. मावशी, अगं ते तर सगळं ठीक आहे, पण मला तुझ्याशी एक बोलायचं होतं. हा बोल ना. हेच बोलायचं होतं की तू मम्मीला माझ्या आणि विजयबद्दल काहीच सांगू नकोस प्लीज. हे तू काय बोलतेस? मावशी प्लीज, तुला माझी शपथ आहे. आता सध्या तू मम्मीला माझ्या आणि विजय बाबतीत काहीच नको सांगूस प्लीज. अगं पण हे कसं शक्य आहे? मावशी प्लीज, तुला माझी शपथ आहे. तू मम्मीला माझ्या आणि विजयच्या बाबतीत काहीच नको सांगूस. पण मावशी मी सांगते ना, नाहीतर परिस्थिती सांभाळणं आणखीन कठीण होऊन जाईल. प्लीज. ठीक आहे. बाकीचं सगळं मी तुला भेटल्यावर सांगेन. ठीक आहे? अच्छा बाया, बाय बाय. हो, तर तू काय सांगत होतीस? तो पल्लवीला बँगलोरमध्ये भेटला मग? मी तर असं म्हणत होते की किती विचित्र योगायोग असतो ना दीदी. तुला तर माहिती आहे ना दीदी, आशा आणि पल्लवीच्या मध्ये किती घट्ट मैत्री आहे. आणि जो पल्लवीचा मित्र होता, आशाचं त्याच्याशीच लग्न झालं होतं. ही गोष्ट पल्लवीसाठी पण खूप मोठे सरप्राईज होतं ना. चहा घ्या, चहा. हा घ्या, गरमागरम चहा. तुम्ही आशा बघू नका, तुमचा चहा मी स्टडी रूम मध्ये ठेवलाय. साहेब तुम्हाला बोलवतायत. दीदी तू चहा घे, मी बघते काय काम आहे. ठीक आहे. बबलू, ते काय विचार करतोयस का? हा, मी हा विचार करतो. नाही नाही, बस विचार नको करूस. तू नेहमी प्रश्नांनी दबून गेलेला असतोस. कधीतरी प्रश्नांना दबून राहू दे. जा ना, तुझं काम कर तू. ठीक आहे ना. ते म्हणजे हो बेटा, सगळं ठीक झालेलं आहे. उद्या विजयचीही सुटका होईल. पण सगळं ठीक झालेलं असलं तरी माझा डोळ्याला डोळा लागतोय कुठे. फक्त एकच चिंता सतावत असते मला की माझ्या आशाचं काय होणार. सगळ्यांच्या जीवनातला अंधार दूर करणारी माझी आशा आता तिच्या जीवनात मात्र अंधारच भरलेला असेल का? बघूया बेटा,
देवाने तिच्या नशिबात काय लिहिलंय ते. ठीक आहे, सुखी राहा बेटा. नमस्कार बाबा. नमस्कार. तुम्ही इथे कसे? आता काय सांगू बाबा, मान वर करून सन्मानाने इथे येण्याचा अधिकार तर मी आधीच गमावलाय. पण तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे की मी इथे कसा. मनातला पश्चाताप मला इथे घेऊन आलाय बाबा. मी तर भगवंताला धन्यवाद देतो की योग्य वेळी सगळं सत्य समोर आलं आणि माझ्या आशावर एक खूप मोठा आरोप होता होता राहिला. जर आशिष आशाला विजय सापडला नसता बलराज, आणि गोविंदला हवं तसं सगळं घडलं असतं ना, तर आज तुम्ही सुद्धा हेच म्हणत असता की आशा कशी पत्नी आहे जिने तिच्या नवऱ्याचं आयुष्य संपवून टाकलं. हेच म्हटलं असतात ना तुम्ही. बाबा, त्याच गोष्टींसाठी तर मी तुमची माफी मागायला आलो. मी तर हे म्हणतो की कोणत्याही गोष्टीसाठी माफी मागायची आवश्यकता नाही. अखेर कोणकोणत्या गोष्टींसाठी माफी मागणार आहात तुम्ही? आठवतंय तुम्हाला जेव्हा मी हे विचारायला तुमच्या घरी आलो होतो की विजयने आशाशी लग्न का केलं, तेव्हा कशा प्रकारे माझ्यावर हसला होता तुम्ही. आजही मी तो क्षण नाही विसरू शकलो. तुम्ही प्रश्न विचारायला सुरुवात करा, मी उत्तर देतो. आणि तुम्हाला अगदी खरं सांगतो की तुम्ही प्रश्न विचारायला आलात ना, मग तुम्हाला उत्तरही एक एक बरोबर तेच मिळेल. अरे हे काय प्रश्न विचारणार? प्रश्न तर यांच्या मुलीने आशाने आमच्या समोर उभे केले. एक तर आम्ही तिचा आमच्या घरची सून म्हणून स्वीकार केला, आणि हे बस, खोटं बोलतेस तू. तू तिचा स्वीकार नाही केलास. उलट तुम्ही सगळ्यांनी मिळून आशाची फसवणूक केली. आम्हा सगळ्यांची फसवणूक केली. अहो बाबा, हे काय बोलताय तुम्ही? मला तर वाटलं होतं की तुमचे डोळे कधी उघडणारच नाही, पण तुमचे डोळे तर उघडलेच आता. का वागलात माझ्या आशासोबत तुम्ही असे? मोठा विचित्र प्रश्न विचारला तुम्ही बाबा. तुम्हाला तर सगळं काही समजलेलं आहे. तुम्हाला हे सुद्धा समजायला हवं होतं की माझ्या जावयाच्या आयुष्याचा प्रश्न होता. मला त्याला कायद्याच्या जाळ्यातून सोडवायचं होतं. यासाठी आशा करता जाळं पसरवलं गेलं. जाळं पसरवलं गेलं? जेव्हा तुम्ही पहिल्यांदा या घरात आला होता तेव्हा आम्ही तुम्हाला काय सांगितलं की एक विधवा या घरची सून नाही बनवू शकत सांगितलं होतं ना. खरं म्हणजे त्या दिवशी जे काही झालं ते सगळं काही आमच्या प्लॅनिंग प्रमाणे चाललं होतं. जेणेकरून तुम्ही जेव्हा परत जाल आणि सिद्धांत आमच्या मर्जीच्या विरुद्ध आशाशी लग्न करेल तेव्हा ही गोष्ट अख्ख्या शहरामध्ये चर्चेचा विषय बनणार नाही. तुम्हाला समजतंय ना मी काय बोलतोय ते? इतक्या घाईघाईत तुम्ही आशा आणि सिद्धांतचं लग्न करून दिलं, हा विचार करून की आशाच्या आयुष्यात पुन्हा एकदा सुख येईल. भले मग मुलाचे आईबाप तयार असोत किंवा नसोत, काय फरक पडतो. पण बऱ्याचदा अशा लग्नांचा हाच परिणाम असतो. आशाला या घरची सून करून घ्यायचं होतं, जे आम्ही ते करून दाखवलं. अरे तुम्ही गप्प का बसलात बाबा? आणखी काही प्रश्न असतील तर विचारून टाका ना. आणि जर प्रश्न संपले असतील तुमचे तर तुम्ही इथून निघा आता. निघा निघा निघा. मला जाणीव आहे बाबा, तुम्ही त्या गोष्टी कधीही विसरू शकत नाही. आणि
आता मी नाही विसरू शकणार. जोवर जिवंत असेल हा पश्चाताप माझ्या मनात कायम राहील की मी तुमचा अपमान केला होता आणि तुम्ही सगळं विसरून माझं घर उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलं बाबा. असं म्हणतात की माणसाच्या आयुष्यात चांगली वाईट वेळ दोन्ही येत असते, पण बलराज इतकी चांगली वेळही येता कामा नये की माणूस माणसाला विसरून जाईल, आणि इतकी वाईट वेळही येता कामा नये की आपल्याच माणसांना गमवावं लागेल. तुम्ही अगदी बरोबर बोलताय बाबा. तो बहुतेक माझा वाईट काळच सुरू होता, म्हणूनच मी आपल्या माणसांमध्ये आणि परक्यांमध्ये फरक नाही करू शकलो. आज मला माझ्या एक चुकीबद्दल पश्चाताप होतोय बाबा. म्हणून आज मी इथे तुमची माफी मागायला आलोय. मला माफ करा. मी माफ केल्यामुळे गेलेला काळ परत तर नाही ना येणार. माझ्या आशाचा आनंद तिला परत तर मिळणार नाही ना. पण बलराजजी, तरी देखील तुम्हाला तुमच्या मनावर ओझं बाळगायची गरज नाहीये. तुम्ही माझ्या आशाबरोबर जे काही वागलात त्याचं काय करायचं ते तर परमेश्वरच ठरवेल. मी तुम्हा सगळ्यांना तुमच्या प्रत्येक चुकीबद्दल माफ करतो आणि मनापासून आशीर्वाद देतो की तुम्ही सगळे कायम सुखी राहावेत. बाबा, आशीर्वाद द्या मला. सुखी राहा बेटा, सुखी राहा. रेखा ही भाग्याची. किती मोठं खोटं बोललं गेलं माझ्याशी. खोटेपणाच्या जाळ्यात मी अशी काही अडकले की माझ्याच मैत्रिणीविषयी मी गैरसमज करून घेतला. तिचं सुख हिरावून घेण्याचा प्रयत्न केला आणि तरीही तिला माझ्याविषयी काहीही तक्रार नाही, काहीच तक्रार नाही. कसला विचार करतेस पल्लवी? विचार करण्यासारखं आहे काय? विजयने स्वतःला सरेंडर केलंय. उद्या त्याची सुनावणी आणि उद्याच त्याची सुटका होईल. काय? उद्याच त्याची सुटका होईल? पण कशी? कारण न्यायालयात ते रेकॉर्डिंग दाखवणं खूप महत्वाचं आहे. मग त्याच्याशिवाय न्यायालयाच्या समोर सत्य येऊच नाही शकत. मग सुटका कशी काय होणार ग? तू काळजी करू नकोस पल्लवी. मी उद्या न्यायालयामध्ये तो व्हिडिओ बघण्याची रिक्वेस्ट करेन. सगळं सत्य समोर येईल. मग विजयची उद्याच सुटका होईल. जर मलाही उद्या न्यायालयात येता आलं असतं तर? काय माहीत डॉक्टर मला उद्या सोडायला तयार होतील की नाही. तू या गोष्टींचा विचार करून चिंता नको करूस. ही सगळी जबाबदारी तू माझ्यावर सोड. उद्या तुझा विजय नक्की सुटेल बघ. आशा, तू त्याची पत्नी आहेस. पत्नी असण्याचं कर्तव्य तू पार पाडलंयस. त्याला एक नवीन जीवनदान दिलेस तू. मग विजय माझा कसा काय होईल? चुकून अजाणतेपणे नशीब विजयला माझ्याजवळ घेऊन आलं होतं. पण मला ही चूक परत नाही करायची. मला माहिती आहे पल्लवी की विजय तुझं प्रेम आहे आणि मला
मला तुझं सुख नाही हिरावून घ्यायचंय. नाही आशा, असं नको म्हणूस. विजयच्या नशिबाने चुकून त्याला माझ्या जवळ आणलं होतं, पण खरं तर त्याच्या नशिबात तूच आहेस. त्याच्यावर फक्त तुझा अधिकार आहे. प्रेमाशिवाय अधिकार अपूर्ण असतो पल्लवी. आणि जिथे प्रेमच नाही तिथे अधिकार कसला? आणि कोणावरही कोणाचा अधिकार नसतो. अधिकार फक्त त्याचा असतो ज्याला आपण तो देतो. हो, बरोबर बोललीस तू. आणि तो अधिकार तुला मिळालाय, कारण तुझं विजयसोबत लग्न झालंय. तुझ्या या अधिकाराला आव्हान कोण देऊ शकतं? तू हे बोलून माझी समजूत काढण्याचा प्रयत्न करतेस, पण खरं तर तुला हे चांगलंच माहितीये की कायद्याने हे लग्न वैध मानायला नकार दिला होता. मग त्याला जबाबदारी मीच तर होते ना. आज मला या गोष्टीची जाणीव होते की मी किती मोठी चूक केली होती, अजाणतेपणीच का असेना. पण मी तुम्हा दोघांच्या मध्ये आले होते. माझ्याच मैत्रिणीचं सुख हिसकावून घेतलं मी. नाही पल्लवी, एक सत्य तू बोलतेस ते धरून चालू, पण एक सत्य हे की विजय तुझं प्रेम आहे आणि मी तुझं सुख हिरावून नाही घेऊ शकत. हे बोलून तू मला आणखीनच लाजवतेस. तू वाटेल ते समज पल्लवी, पण मी माझ्या जाणीवांना मारू शकत नाही ना. मला माहितीये विजय तुझं प्रेम आहे आणि तू विजयचं सुख. जर विजयसाठी ही आनंदाची गोष्ट असेल तर माझ्यासाठी खूप दुःखाची गोष्ट आहे. आशा, प्लीज मला माफ कर तू, प्लीज. असं काही नको बोलू ग वेडे. माझ्यासाठी तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे की आपल्या दोघींमधले गैरसमज दूर झाले. आणि त्याही पेक्षा मोठी आनंदाची गोष्ट ही आहे की मी माझ्या या गोड मैत्रिणीला माझ्या हाताने नवरी म्हणून नटवेन. रेखा ही भाग्याची. वा 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 साहेब, मी इथं येऊन पाहिलं बघा की नाती काय असतात, नात्यांमधला आपलेपणा काय असतो. आता बघा, बाईसाहेब तुम्हा सगळ्यांना किती मानतात आणि तुम्ही पण त्यांना किती मानता. अव नाती असावी ना तर अशी. बबलू, नातं कोणतंही असो, नातं एका छोट्या रोपट्यासारखं असतं. त्यांना अतिशय प्रेमाने आणि आपलेपणाने जोपासावं लागतं, तेव्हा कुठे ते मोठं होतं. वा 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 साहेब, काय पण बोललात तुम्ही. वा. हेच ऐकून माझ्या डोसक्यात एक प्रश्न आलाय बघा की जरी नातीच नसती तर काय झालं असतं? नाती नसती तर या जगामध्ये काहीच उरलं नसतं, समजलं तुला? हं? हं, हं. मला तर असं वाटतं, ज्यांना कोणतीच नाती नसतात ना, त्यांच्यासाठी जगण्याचा काही उद्देशच नसतो. वा वा वा, काय बोललात तुम्ही ताई. हेच ऐकून माझ्या मनात एक प्रश्न आलाय बघा. बबलू, तुझ्या प्रश्नांना तुझ्यापासून दूरच ठेव ना प्लीज. बरं हे सांग, टिफिन तयार आहे? वय वय वय, हा घ्या. अहो, आम्ही हॉस्पिटलला जाऊन येतो. हं. हं. चला साहेब, बाईसाहेब तर गेल्या. माझ्या मनात एक प्रश्न आलाय बघा की हे बघून माझ्या डोक्यात अजून एक प्रश्न आलाय की हे लोक माझं ऐकून का घेत नाहीत.
आली माझी लेक. नानू, तुम्ही इथे एकटेच का बसलात? तुझीच वाट पाहत होतो. एवढा वेळ कुठे होतीस तू? पल्लवीला भेटायला गेले होते. कशी आहे ती? ठीक आहे, शुद्धीवर आलीये. बघूया डॉक्टर्स कधी डिस्चार्ज देत आहेत. चला, या निमित्ताने तुझ्या आणि पल्लवीतला दुरावा तर संपला. नानू, ती माझी मैत्रीण आहे आणि मैत्रीमध्ये खूपदा अशी परिस्थिती निर्माण होते. ती कालही माझी मैत्रीण होती, आजही माझी मैत्रीण आहे, कायम माझी मैत्रीण राहील. माहिती नाही ती माझ्याबद्दल काय विचार करते, पण मी नेहमीच तिला आपलं मानत आले. जर परिस्थितीने तुम्हा दोघींशी हा खेळ खेळला नसता तर नक्की बरं झालं असतं. आहे भाग्याची. ती कालही माझी मैत्रीण होती, आजही माझी मैत्रीण आहे, कायम माझी मैत्रीण राहील. माहिती नाही ती माझ्याबद्दल काय विचार करते, पण मी नेहमीच तिला आपलं मानत आले. जर परिस्थितीने तुम्हा दोघींशी हा खेळ खेळला नसता तर नक्की बरं झालं असतं. नानू, जर नशिबाच्या रेखा आपल्या बाजूने नसतील तर आणखी कोणाला काय दोष द्यायचा? मी तर असंच मानते की घडून गेलेल्या गोष्टी स्वप्न समजून विसरून जायला हव्या. असं काय बोलतेस तू बेटा? लग्नाचे 7 फेरे म्हणजे काही स्वप्न नाही. हे एक असं सत्य आहे जे कोणीही नाकारू नाही शकत. नानू, हेही एक सत्यच आहे ना. पल्लवी आणि विजय एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतात. मला त्यांच्या आनंदात अडथळा नाही व्हायचा. शिवाय मैत्री आणि प्रेमाचा अर्थ तर हाच असतो ना, की स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यांच्या आनंदाचा विचार करणं. अरे या या या. बबलू काका, तुम्ही कसे आहात? मी ठीक आहे. तुम्ही कशा आहात? ठीक. अहो, मी बाईसाहेबांना किती वेळा सांगितलं होतं की मला पल्लवीताईंकडे पाठवा, पण माझं कोणी ऐकतच नाही. जर मी इथे असतो तर तुमच्यासोबत असं वाईट नसतं झालं. अरे मी पण काय बोलत बसलो. या ना, या आत या ना. कशी आहेस तू? ठीक आहे. पल्लवी, कशी आहेस बाळा? ठीक आहे मम्मी. खरंच बरी आहेस ना? कृतिका, पल्लवीला आत घेऊन जा, तिला आराम करू दे. मी कसा आराम करू? पण आज गोविंदची न्यायालयात सुनावणी आहे. मी न्यायालयात जाणं खूप गरजेचं आहे मावशी. तर मग बेटा, अशा अवस्थेत तू न्यायालयात जाणार? हो बाळा, या अवस्थेत तुझं कोर्टात जाणं गरजेचं आहे का? मम्मी, माझी तब्येत ठीक आहे एकदम. ही तर अगदी छोटीशी जखम आहे. बघ, डॉक्टरांनी मला सुट्टी दिली ना. माझं न्यायालयात जाणं खूप महत्वाचं आहे. प्लीज प्लीज मावशी. पल्लवी, लवकरात लवकर तुमची सून होऊन या घरात येऊ दे, म्हणजे या नात्याचा मान राखला जाईल. हो, का नाही, का नाही. पण हा निर्णय तर आता मुलांनीच घ्यायचा आहे ना. एकदा विजयची सुटका होऊन तो येऊ दे, बस. त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, यालाही एक प्रकारचा निर्णयच म्हणायचा ना. की जर न्यायालयाने विजय आणि आशाच्या लग्नाला मान्यता दिली नाहीये तर तुझं लग्न विजयशी का नाही होऊ शकत? मावशी, मला हे असं नाही होऊ द्यायचंय. मला नाही वाटत की लोकांनी हे म्हणावं की मी आशाचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. वारंवार ती हेच म्हणते की मला आशाचं सुख नाही हिरावून घ्यायचंय. माझं बाबांशीही बोलणं झालंय. ते सांगत होते की आशा म्हणते की तिला पल्लवीचं सुख नाही हिरावून घ्यायचंय. आपण काय बोलायचं आणि काय समजायचं मला तर काही समजतच नाहीये. आणि दुसरीकडे दीदी आहे
जी समजून घ्यायला तर तयार